मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या मुदतीवर आता उद्या निर्णय होणार आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यास मुदतवाढ देण्याची सरकारची तयारी, मात्र मराठी शिकणार नाही अशी मुजोरी चालणार नाही। मुदतवाढी संदर्भात उद्या निर्णय घेऊ, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। अमराठी रिक्षा चालकांच्या विरोधात मनसे रस्त्यावर उतरणार, परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोर मांडली भूमिका। मराठी सक्तीवरून संजय निरुपम आक्रमक, 1 मेची डेडलाईन पुढे ढकलण्याची मागणी, 6 महिन्यामध्ये चालक मराठी शिकतील असाही विश्वास व्यक्त, तर वेळ द्या पण अंमलबजावणी कधी, संदीप देशपांडेंचा थेट सवाल। कायदाच नाही तर सरनाईक कोणता आणि कसला निर्णय जाहीर करणार, परिवहन खात्यानं सर्क्युलर काढलं म्हणजे कायदा होत नाही, परिवहन खात्याच्या सर्क्युलरवर सदावर्तेंची प्रतिक्रिया। दहिसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा संजय निरुपमांना विरोध करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचा अमित ठाकरेंकडून सत्कार। जबरदस्ती केल्यास हजारो लोक रस्त्यावर उतरणारच, रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया। डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांच्या संपाविरोधात मनसे आक्रमक, कार्यकर्त्यांसह मनसे नगरसेवकही रस्त्यावर उतरले, रिक्षांवर स्टिकर्स लावत मनसेकडून मराठीचा संदेश, 4 तारखेच्या संपावर कारवाई करण्याची मनसेची मागणी। ठाण्यामध्ये मनसेकडून गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात बॅनरबाजी, बॅनरवर सदा रडते असा उल्लेख करत मनसेनं सदावर्तेंना डिवचलं, मराठी सक्तीवरून मनसे आक्रमक, ठाण्यात बॅनरबाजी। महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांनी मराठी शिकायला पाहिजे, आमचं समर्थन, इम्तियाज जलील यांची भूमिका। दरम्यान 8 दिवसामध्ये फ्रेंच शिकणं शक्य आहे का, जलीलांचा सवाल। तसंच मराठी सक्तीसाठी गुंडगिरी चुकीची, जलीलांची प्रतिक्रिया।